आज भरपूर पाऊस पडतोय आणि आम्ही निघालेलो आहोत मासे आणण्यासाठी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्ग अगदी हिरवागार दिसत आहे. शेतामध्ये सर्वत्र पाणी साठलेलं आहे आणि कुठे कुठे लावणी करताना लोक दिसत आहेत. या आठवड्यात भरपूर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ओढे नाले अगदी पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. असं म्हणतं फ्रेश वाटतोय, अगदी छान वातावरण आहे. आणि हा समुद्र बघा पावसात कसा दिसतोय, तो ओहोटी आहे आज समुद्राला आणि आभाळ भरून आलंय. पाऊस सुरूच आहे. पावसाळ्यात खाडीची जी मच्छी मिळते त्याला चव असते. आज आम्हाला खाडीची बोईटं मिळालेली आहेत. बोईटं घेऊन आता आम्ही घराच्या दिशेने निघालेलो आहोत. आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. पाऊस सुरूच आहे. मस्त पाऊस पडतोय. हा अंगणातला पाऊस. आदिश्री अंगणामध्ये खेळत आहे. पाऊस आहे त्यामुळे तिला मजा वाटतेय. लहान मुलांचा पण आवडता पाऊस. पाऊस असा कमी झाला की गावाकडे लहान मुलं पावसामध्ये खेळण्यासाठी बाहेर पडतात. अगदी जास्त पाऊस असतो त्यामुळे घरामध्येही बंदिस्त असतात. आणि आता मस्त पाण्यामध्ये आदिश्री खेळतीये. मस्त पाण्यामध्ये उड्या मारतीये. आणि हे बघा, हे पाहुणे आज आमच्याकडे आले आहेत. वांदरांची टोळी. फार सुंदर वातावरण सगळीकडे आहे. कशी मस्त बोईटे मिळालेली आहेत बघा. एकदम ताजी मच्छी. आज आम्ही बोईटं फ्राय करणार आहोत. बोईटं फ्राय कशी करायची हे आपण पाहूया. ही बोईटं अगोदर साफ करून घ्यायची. खवला असतात त्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आणि मग त्याला चिरा मारायच्या. हे तुकडे न करता आपण ही अख्खी ठेवलेली आहे. मसाला सगळीकडे लागावा, आतपर्यंत पोहोचावा म्हणून ह्या चिरा मारायच्या. स्वच्छ साफ करून धुवून नंतर चिरा मारून बोईटं तयार आहेत तळण्यासाठी. आता आपण साहित्य बघणार आहोत. पावसाळ्यात मिळणारी ही मच्छी असते त्याला लसूण जास्त वापरायचा म्हणून आम्ही आलं लसणाची पेस्ट जास्त घेतलेली आहे. चिंचेचा कोळ, हळद, मीठ आणि कोथिंबीर, घरी बनवलेला लाल मसाला, त्यानंतर कोटिंगसाठी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य. आता माशांना आलं लसणाची पेस्ट लावून घेणार. पूर्णपणे सगळीकडे लावून घ्यायची. नंतर घरगुती मसाला, गरम मसाला, हळद माशांना लावून घ्यायची. सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे. नंतर आपण जो चिंचेचा कोळ केलेला आहे तो सगळीकडे लावून घ्यायचा. सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा चिंचेचा कोळ लावून घ्यायचा. कोथिंबीर आणि मीठ असं सगळं माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं. हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतला तर मग चव आतपर्यंत उतरते. हे बघा, या मसाल्याची टेस्ट मच्छीमध्ये उतरते आणि मच्छी चविष्ट लागते. मच्छीला आपण सगळा जो मसाला लावला तो आता छान मुरलेला आहे. तांदळाचं पीठ आणि रवा आपण कोटिंगसाठी घेतलंय. त्यात थोडंसं मीठ, हळद आणि तिखट टाकलंय. जे वरचं कोटिंग असतं त्याला देखील चव लागते. जी तळण्यासाठी रेडी केली मच्छी ती या रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवायची. मस्त कोटिंग तयार करायचं. आता तळण्यासाठी तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालून घ्यायचं. लसूण घातला तरी चालतो, छान खमंग वास येतो. हळद घातली त्याचा खूप छान रंग येतो. आणि मग हळूच गरम झालेल्या तेलामध्ये मच्छी ठेवायची. बाहेर बघा कसं मस्त वातावरण आहे. पाऊस आता थोडासा कमी वाटतोय. रिमझिम पडतोच आहे. हा दुसरा मासा देखील आपण तांदळाचे पीठ आणि रवा लावून तयार केला आहे. तो देखील आपण तेलामध्ये तव्यावर ठेवणार आहोत. पावसाळ्यात मिळणारी ही खाडीची मच्छी अतिशय चविष्ट असतात. आज आपण बोईटं बनवतोय, बोईटं फ्राय.
आता थोडीशी कोथिंबीर वरती टाकून घ्यायची. एका बाजूने छान खमंग असं तळून घ्यायचं. खिडकीतून समोर पाऊस दिसत आहे आणि इथे बोईटं फ्राय होत आहेत. तेल थोडंसं वरती घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तळली जातात. मंद आचेवर एका बाजूने व्यवस्थित खरपूस आपण ती तळून घेणार आहोत. छान एका बाजूने तळून झाली की मग आपल्याला ती पलटी करायची आणि पलटी करताना अगदी सावकाश करायची. ही बघा किती सुंदर दिसतात. आता आपण पलटी मारतोय. ही बघा अशी सावकाश त्याची बाजू खाली करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायची छान. दुसऱ्या बाजूवरही थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. किती छान दिसत आहेत आणि सगळीकडे खमंग असा वास तरवळतोय. आता पुन्हा एकदा पलटी मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित शिजली जातात. बघा अगदी अलगद, कोटिंग सुटलं नाही पाहिजे. आणि थोडा वेळ अजून तेलामध्ये ठेवणार आहोत. ही छान बोईटं मच्छी फ्राय होत आहे. सुंदर दिसत आहे. वरून आपण कोथिंबीर घालतोय. खाडीची ही मच्छी तळून अतिशय चविष्ट लागते. याचं कालवण देखील केलं जातं. वाटण न घालता आंबट तिखट जे आपण कालवण करतो ते देखील फार चविष्ट लागतं. आज आपण मच्छी फ्राय केलेली आहे. पुन्हा एकदा खिडकीतला पाऊस आणि आपली बोईटं मच्छी फ्राय होत आहे छान खमंग. कुठे कुठे या माशांना बोई मासा असं देखील म्हटलं जातं. ही बोईटं मच्छी फ्राय केल्यानंतर अतिशय टेस्टी लागते आणि या मच्छीला पावसाळ्यामध्ये चव असते. अतिशय खमंग आणि मस्त दिसत आहे. अलगद अशी काढून घेऊया. केळीच्या पानात आम्ही ही काढून घेतलीत. एकासारखंच दुसरंही काढून घेतले. खमंग असे बोईटं फ्राय तयार आहे. बाहेर अजून पाऊस सुरूच आहे आणि आता बोईटं मच्छी जी तळलेली आहे ती आम्ही खाणार आहोत. तांदळाची भाकरी आणि भात यासोबत ही फ्राय केलेली मच्छी अतिशय चविष्ट लागते. या पावसाळी ऋतूमध्ये गावाला यायला पाहिजे आणि ही मच्छी जी आहे पावसाळ्यात मिळणारी त्या मच्छीचा स्वाद नक्की घेतला पाहिजे. ही गावाकडच्या पद्धतीनं बोईटं तुम्ही फ्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला ही बोईटं मच्छी आवडते का आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा आमचा व्हिडिओ, आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अलिबाग सफर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.